सुरुवातीलाच मित्रांनो, मुंबईमधून मोठी बातमी समोर येत आहे. एकनाथ शिंदेंचे आमदार मंत्री उद्धव ठाकरेंना सोडून आम्ही अखेर खूप मोठी चूक केली. ढसाढसा रडले मित्रांनो. महाराष्ट्राच्या राजकारणातून या मंत्र्यांना, या आमला सगळ्यात मोठा झटका. भारतीय जनता पार्टीने अखेर जागा दाखवण्यास केली सुरुवात. तर उद्धव ठाकरे हेच खरे नेते होते. जर उद्धव ठाकरे आज असते तर आमच्यावरती ही वेळ आली नसती. आमदारांसह मंत्री देखील उद्धव ठाकरेंच्या बाजूने. मित्रांनो, देशात काय घडतंय? महाराष्ट्राचं राजकारण सध्या कॅप्टन अशोक खरात यांच्याशी संबंधितचे प्रकरण बाहेर येत आहे. त्या प्रकरणाशी वेगवेगळ्या राजकीय व्यक्तींचा संपर्क आलाय. त्यांची चौकशी सुरू असतानाच आता मात्र शिंदेच्या शिवसेनेमध्ये सगळ्यात मोठं बंड होत आहे का? आणि कोण कोण मंत्री, कोण कोण आमदार आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला कंटाळले आहेत? आणि राज्यात नेमकं पुढील 8 दिवसांमध्ये काय घडतंय याची सगळ्यात मोठी खबरबात सध्या आपल्यापर्यंत पोहोचते आहे. जून 2022मध्ये एकनाथ शिंदेंनी मोठा बंड पुकारला. त्यांनी अनेक आमदारांसह महाराष्ट्र बाहेर जाऊन स्वतंत्र गट तयार केला. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्व सोडल्याचा, पक्षातील कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आणि निर्णय प्रक्रिया काही मोजक्या लोकांपुरती मर्यादित ठेवल्याचा आरोप केला. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार संकटात आले आणि अखेरीस उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यानंतर एकनाथ शिंदेंनी भाजपच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले. मुख्यमंत्र्यांनी म्हणजे फडणवीसांनी या प्रक्रियेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. शिंदे मुख्यमंत्री झाले आणि फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. यामुळे राज्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली. मित्रांनो, जाणून घेऊया महत्त्वाची अपडेट. भारतीय जनता पार्टीने बरोबर कार्यक्रम करण्यास सुरुवात केली आहे. पहिल्यांदा रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घेतला. अजित पवार गडाला पहिला मोठा धक्का देत आता बारी आली आहे ती एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे दीपक केसरकर यांची आणि अनेक शिंदे सेनेचे आमदार या प्रकरणाशी संबंधित असल्याची सध्या सगळ्यात मोठी बातमी आता समोर येत आहे. भारतीय जनता पार्टी या प्रकरणावरती आपला सगळ्यात मोठा डाव खेळत असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे आपण हे प्रकरण चालू असतानाच आपण जर साताऱ्यामध्ये पाहिलं तर साताऱ्यामध्ये शिंदेच्या मंत्र्यांना मारहाण केली, ती भाजपच्या कार्यकर्त्यांनी. मंत्र्याला मारहाण करण्या इतपत जर प्रकरण जात असेल तर उद्धव ठाकरेंची शिवसेना लाख पटीने भरी होती. इथे मात्र आपण देखील आता सुरक्षित नसल्याची भावना शंभूराज देसाई यांनी व्यक्त केली. फरक स्पष्ट आहे, तुम्हीच ठरवा खरी शिवसेना कोणती. शिवसेना नेते अंबादास दानवेंनी सध्या त्यांच्याकडे कुठलाही पद नसताना संभाजीनगर जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेचे सदस्य बोलायचा प्रयत्न करणाऱ्या भाजपच्या नेत्याचं कानफाट फोडलं होता, कॉलर बघाली होती आणि कानाखाली तास वाजवली होती. ही खरी शिवसेना. स्वतःकडे एक चांगल्या खात्याचा मंत्री व त्याच जिल्ह्याचे पालकमंत्रीपद असताना सुद्धा शंभूनाथ देसाई भाजप कार्यकर्त्याकडून धक्काबुक्की करताना होते व त्यांचा हात फ्रॅक्चर होतो इथपर्यंत की हाताला बँडेज पट्ट्या लावायला लागतात. इथपर्यंत भाजपचे कार्यकर्ते आक्रमक होऊन पालकमंत्र्यांच्या अंगावरती जाऊ शकतात. म्हणजे शिंदेसेना सध्या सरकारमध्ये आहे की शिंदेसेना विरोधात आहे, अशा प्रकारचं प्रकरण शिंदेच्याच आमदारांना आता पडत नाहीये. खरंच शंभूराज आज खऱ्या शिवसेनेत असते तर भाजपवाल्यांनी धक्काबुक्की करण्याची हिंमत केलीच नसती, असा उपरोधिक टोला शिवसेना उद्धव ठाकरेंच्या नेत्यांनी केलाय. त्यामुळे शंभूराज देसाई यांना आता नक्कीच उद्धव ठाकरे आठवले असतील. उद्धव ठाकरेंचा जो दिलदारपणा आणि जे ठाकरेंचा ब्रँड होता, तो ठाकरेंच्या ब्रँडला भाजपा कायमस्वरूपी दडकून होती. मात्र शिंदेच्या कालावधीमध्ये मंत्र्यांना जर मार होत असेल तर मात्र आपला पक्ष आहे की काय, असं सध्या संशय त्यांच्याच नेत्यांना येऊ लागलाय. एकंदरीत मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या 2 वेगवेगळे प्रकरण आहेत. शिंदे सेनेला सोडून 7 जिल्हा परिषदेवरती भाजपने त्यांना बाजूला सोडून इतर पक्षासोबत युती करून सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला आहे. एकेकाळी उद्धव ठाकरेंच्या सगळ्यात जवळचे मानले जाणारे नेते एकनाथ शिंदेचे आता ते सगळ्यात जवळ होते. मात्र त्यांना डावलल्याने आणि राज्यसभा तिकीट न मिळाल्यामुळे आता मात्र सगळ्यात मोठी खळबळ या नेत्यांनी सर्वांनी मिळून उडवून दिली आहे. आणि राज्याच्या राजकारणामध्ये अशा प्रकारचा आम्हाला स्वतःच संताप येतोय, असे उद्गार त्यांनी काढलेत. सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरेंची लढाई जोरदारपणे चालू आहे. या लढाईकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे. तसंच देशातील वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे देखील लक्ष आहे. कारण की एखादा पक्ष फोडल्याच्या नंतर, आमदार निघून गेल्याच्या नंतर पक्ष आणि चिन्ह हे दुसऱ्या नेत्याला देऊन टाकणं. इतरत्र राज्यातील वेगवेगळे पक्ष देखील याकडे सुनावणीकडे अतिशय गांभीर्याने पाहत आहेत, असेही अनेक नेतेमंडळीचे म्हणणे आहे. उद्धव ठाकरे हेच खरे नेते होते असं म्हणणारे खासदार आता पुढे येऊन एकनाथ शिंदेंच्याबद्दल देखील आपल्या मनातील भावना व्यक्त करू लागलेत. एकंदरीत ते खासदार कोण आहेत आणि राज्याच्या राजकारणामध्ये काय करताय
खासदार थेट राजीनामा देण्याची तयारी करीत असल्याचे सूत्रांनी बोललं आहे. मित्रांनो, ही बातमी बघूया महत्त्वाची आणि आपल्या कामाची. शिवसेना शिंदे गटामध्ये सगळ्यात मोठी प्रचंड नाराजी अखेर उफाळली आणि सुरू झाली. राज्याच्या राजकारणात नवी खतरनाक इनिंग. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये शिंदे गटामध्ये सर्वात ज्येष्ठ नेते असणारे गजानन कीर्तिकर हे गेल्या महिनाभरापासून आपण स्वतः गुडघ्याला बाशी बांधून उभे होते. स्वतः लोकसभेला पडल्याच्या नंतर, उद्धव ठाकरेंकडून पराभव झाल्याच्या नंतर आता मात्र राज्यसभेवरती जाऊन आपण निवडणूक लढवावी, तिथे जिंकावं आणि केंद्रात मंत्री बनावं अशी इच्छा असणारे गजानन कीर्तिकर यांना मात्र एकनाथ शिंदेंनी कुठेच स्थान दिले नाही. त्यामुळे त्यांची आता प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. लवकरच ते मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र आता एकनाथ शिंदेची शिवसेना सोडून जाणार तर कुठे, असा मोठा प्रश्न त्यांच्याकडे पडला आहे. यामुळे आता हे प्रचंड नाराज आहेत. दुसरं नाव म्हणजे आहेत आनंदराव अडसूळ. आनंदराव अडसूळ हे 4 वेळा खासदार राहिलेले. उद्धव ठाकरे यांनी ज्यांच्यावरती मोठी जबाबदारी दिल्लीमध्ये दिली होती आणि आता एकनाथ शिंदेंनी मात्र त्यांना प्रचंड संताप आणला आहे. त्यांनी म्हटलंय की मला अमित शहा यांनी देखील मला मोठ्या प्रमाणामध्ये आश्वासने दिली होती. मला राज्याचा राज्यपाल करतो, मला खासदार करतो, माझ्या मुलाला आमदार करतो, अशी आश्वासने एकनाथ शिंदेंनी दिली. मात्र त्यातील एकही आश्वासन पाळलं नाही. त्यामुळे मला प्रचंड राग येतो, मला प्रचंड संताप आहे. पक्षामध्ये काम करायचं की नाही अशी माझी भावना निर्माण झाल्या असून हा प्रचंड संताप सध्या माझ्या मनात निर्माण झाल्याचं त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर येऊन आपली भावना व्यक्त केली. आणि दुसरीकडे शिंदे सेनेच्या मंत्र्यांचा आमदारांच्या चौकशांना आता देवेंद्र फडणवीस हिरवा कंदील लावतायत. म्हणजेच मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातून देवेंद्र फडणवीस यांनी आता मात्र राजकीय गेम करण्यास सुरुवात केली असून या गेमचे पाठी कोण कोण होत आहेत, कोणाकोणाला आता सगळ्यात मोठा झटका बसतोय ते सुरुवातपासून समजलाच पाहिजे. सध्या मात्र महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांची दिल्लीवारी झाल्यानंतर जी सगळी महाराष्ट्राची जी राजकीय वाटचाल सुरू झाली ही नेमकी कशी आहे हे तुम्हाला सांगायची गरज नाही. भारतीय जनता पार्टीचा या प्रकरणामध्ये एकही नेता, एकही पदाधिकारी आढळत नाही. नेमकं हे काय चाललंय मित्रांनो? तर इथे मात्र सत्ताधारी पक्ष, 2 पक्षातील नेते मात्र इथे अडकलेत आणि त्यांना बाहेर काढण्याची भाजपची जोरदार तयारी असल्याचं यावरून सध्या तयार होत आहे. पुढचा नंबर कोणाचा हे आपणाला लवकरच समजेल. मात्र शिंदेगडाची धाकधूक वाढली हे मात्र नक्की. हा संघर्ष केवळ वैयक्तिक नव्हता, तर विचारसरणी, नेतृत्व आणि सत्ता संघर्ष यांचा एकत्रित परिणाम होता. शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मूळ विचारांचे रक्षण करण्याचा दावा केला, तर उद्धव ठाकरे यांनी आपल्या निर्णयांना स्थैर्य आणि प्रशासनासाठी आवश्यक असल्याचे सांगितले. सध्या एकनाथ शिंदे भाजपच्या पाठिंब्याने सरकार चालवत आहेत, तर उद्धव ठाकरे विरोधी पक्षात राहून आपला गट मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. दोघांमधील राजकीय स्पर्धा अजूनही तीव्र आहे आणि आगामी निवडणुकांमध्ये त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. एकूणच या दोन्ही नेत्यांमधील संघर्षाने महाराष्ट्राच्या राजकारणाला नवे वळण दिले आहे. ही घटना दाखवते की अंतर्गत मतभेद, विचारसरणीतील बदल आणि राजकीय धोरणे यामुळे मोठ्या पक्षांमध्येही विभाजन होऊ शकते आणि त्याचा दूरगामी परिणाम होतो. याबाबत तुमचं मतं कॉमेंट बॉक्समध्ये नक्की द्या आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.